हाय सगळ्यांना. तर बघा, आज आहे शनिवार आणि आज होती मुलांना सकाळची शाळा. तर ओमला पण सकाळची शाळा होती, राजूला तर काय रोजच असते बघा. दोघांचं आवरलं, त्यांना शाळेत लावलं. सकाळीचा थोडा व्हिडिओ घेतला दुर्गाचा, पण आता म्हणलं सरसकट घ्यावं. आता सगळं काम पण झालंय, एडिट करायला कुठं एकाच मिनिटाचा तो व्हिडिओ आहे, म्हणून आता ते संध्याकाळी दुसऱ्या व्हिडिओमध्ये मिक्स करते. मस्त अशी नटवली होती दुर्गाला, सकाळी आंघोळ केली ती मस्त मस्त अशी. आणि आता व्हिडिओ बनवायच्या आधी हिने मला दुकानला घेऊन गेली. दुकानला नेलं, तिथं म्हणली मी काय मागत नाही, कॅडबरी घेते, चॉकी घ्यायची म्हणते, चॉकलेट माना येत नाही चॉकी. तिथं घेतल्या डफऱ्याने घेतली फ्रुटी. असलं काय चांगलं असतं का ह्या दिवसात हे पोरे. कुशाल फ्रुटी घेतली, तिथनं निघालाच बाजूला त्या फ्रीजपासनं घेतली मग काय. आणि एक कुरकुराचं पुडा आणलं बघा. तर आवरलंय काम सगळं, ह्यांची वाट बघतोय. जयंतीला जायचं मग सगळं आवरलंय. राधू पण तयार आहे इकडं, जेवण झालं, 1:15 वाजले बघा. तर माझं पण सगळं आवरून झालंय. कपडे धुतली होती, म्हणलं ह्यांनी यायच्या टायमाला कपडे बाहेरनं काढून आणून घरात टाकावं, तोपर्यंत वाळून द्यावं, वाळतात तेवढी. तर ताईंचं सारखं फोन काल पण येत होतं, पण काल माझा अख्खा दिवस हॉस्पिटलमध्ये गेला. म्हणलं काही नुसतं गोळ्या घेऊन यायचं, पण ते तिसरंच काहीतरी करावं लागलं. त्याच्यामुळं सरकारीत सांगितलं होतं, म्हणजे उद्या म्हणजे आज या म्हणून. परत खाजगीत गेलं, जरा अर्जंटच करायचं होतं. तर खाजगीत गेलं, तिथं 1200 रुपये गेलं सोनोग्राफीला. तर एका राधूच्या हातात फाईल आहे. सरकारीमध्ये काय फाईन देत नाहीत, उलटं आपलंच कागदपत्र त्यांच्यापाशी घेतात. राधू इकडे. तर खाजगीमध्ये गेल्यावर देतात बघा. मग काय करते. तर काल ताईंनी बघा स्वयंपाकी करून ठेवला होता, चपात्या करून ठेवल्या होत्या, शेवयाची खीर केली होती, परत अजून भात केला होता, शेवग्याची शेंग केली होती. आणि म्हणजे आम्ही जायचं होतं ना, त्याच्यामुळं स्वयंपाक करून ठेवला होता. म्हटलं ताईंना वाटलं की दुपारनं मुलं आल्यावर जेवत्यानं, लेकरं आल्या, पण कशाचं काय ते नाही येडं झालं दवाखान्यात बघा. एकदा गेलो सरकारीत, परत गेलो खाजगीत, परत अजून महिला हॉस्पिटलला सरकारीत. मग परत तिथं डॉक्टर होते, पण राऊंडला गेले ते, तिथंच उशीर झाला. आणि परत आले, परत अजून उशीर झाला, तिथंच 1 तास गेला आमचा. आणि मग 6 वाजल्या. तिकडनं आलं पण फॅन आलते भेटाय, रस्त्यालाच भेटले होते, त्यांना येऊन चहा पाणी केलं. मग अजून उशीर झाला. मग ताई म्हणल्या नका येऊ एवढा उशीरचं. ह्यांनी पण म्हणलं नको, परत ह्यांचं काम ह्यांनी केलं. तर इथं बघा सोनोग्राफी केलेलं फाईल आहे बघा, रिपोर्ट आहे तो. पोटाची सोनोग्राफी केली ती. नंतर आम्ही कालच जाणार होतो, आम्हाला वाटलं पण नाही सोनोग्राफी करायला होतं म्हणून. असू द्या. ताई पण म्हणल्या अरे दवाखान्याचंच बघ म्हणल्या, मग या. तर त्या दिवशी पण म्हणल्या होत्या, म्हणलं जाऊ द्या माघारी आल्या जात आहे, पण त्या दिवशी रहित झालं म्हणून काल पण मग दवाखान्यात गेलो. असू द्या म्हणलं. तर आता सगळं आवरलं आहे. तर ह्यांनी म्हणलं अजून थोडा थांब, अर्धा तास. मगाशी 1 वाजता फोन केला होता, अजून अर्धा तास थांब म्हणलं, आवरून बसा म्हणलं सगळं. तर सगळं आवरलं आहे. म्हणलं मी आलो की लगेच गाडीवर बसायचं जायचं. तर मुलांचे कपडे घेतल्यात, एक ड्रेस उद्या सकाळना घालाय. आम्ही राहणार आहे संध्याकाळी मुक्कामाला. आमच्या याड्यात छोट्याने कशी कपडे घातल्यात, चांगली घालायची सोड. हा पण ड्रेस छानच आहे, पण ती उन्हामुळं तिला म्हणलं नको घालू, ऊन लागा. पण ते काय तयार नाही. परत म्हणते पप्पा मला बदलायला लावते का हे कपडे घातलं. म्हणलं नाही बदलायला हवे, नवीनच आहे, कधी आधीमध्ये घालते. दुर्गाला घेतला होता, तिला तर मी घालतच नाही. ते अशीच ओढते की डायरेक्ट काढूनच टाकते खाली, त्याला घालताना मारले तरी काय करते. चला आता थोडं दूध आहे बघा, तापवून ठेवलंय, ते एक बॉटलमध्ये भरायचं आहे. दुर्गाला सकाळ संध्याकाळ दूध लागतं. आणि हे आवरून ठेवलेलं काय चव केली, वाढव कामं करतात मला. दुर्गा इकडे. दुर्गाने चांगले कपडे घातली आणि ती फ्रॉक घातली. तिला चांगला टी-शर्ट घातला होता. सकाळी तिने फ्रॉक घातली निळी. तिचं दिवसातनं 4-5 ड्रेस होतात बघा घालून. राधाने जेवण केलं कसं ठेवलं. चला ह्यांनी परत अजून थोडं तेवढं आवरायचं, ही भांडी मोकळी करून घासायची. आणि मग सकाळीच तर ही भांडी घासल्यात, बाकीचं झालं आवरून. तर जेवण करून झाले बघा. ताईंना फोन करते एकदा. ताईंचा सकाळी पण फोन आला होता, काल स्वयंपाक केला ताईंनी, शिळा पडला तसा.
म्हणलं असू द्या, शेवग्याची शेंगा आठवा आणि ठेवा म्हणलं फ्रीजला. ताई म्हणलं लाईट नाही. म्हणलं लाईट नसली तरी असं पण राहतं. ह्या दिवसात काय भाजी विटत नाही. अजून काय एवढा कडक उन्हाळा लागला नाही, त्याच्यामुळं चांगली राहते आटवून ठेवल्या गरम करून. मला तर लय आवडते बघा, खूप आवडते मला भाजी आटवून ठेवलेली शेवग्याची शेंग. मला टाकून देऊ नका, मला लय आवडते. ठेवती म्हणल्या पण नाही द्यायच्या मला खायला. तुम्ही खाणार असली तर छान लागते आटवलेली भाजी बघा शेवग्याची. तर हे दूध राहिलेलं बाटलीत भरून घ्यायचं. आणि सकाळी भाजी केली थोडे आहे. ह्यांनी आलं जेवण करतात का नाही काय माहीत. जेवण केलं त्याने तर सगळे संपून जाईल. सकाळी चपात्या केलत्या, भाकरी केलत्या. एवढं तेवढं राहिलेलं पण सगळं घेऊन जावं लागत, नाहीतर वास सुटेल बघा घरात. एवढं तेवढं काय राहिलं तर. हे तर असते लाईट, नुसतं कोणाला जेवायचं तर ठेवायची फ्रीजला भाजी. एवढीच कुठं घेऊन जायचं नाही का. असू द्या, आता ह्यांनी कधी येतात काय माहिती. म्हणलं अर्धा तास लागत, 1 तास. आता अर्धा तास तर झाला. आता एवढं अपलोड करूच तर ह्यांनी येतात. बाहेरचे कपडे घरात टाकते सुकायला, वाळत आल्यात तशी. त्या नळीवर टाकायचे पडद्याच्या. आणि त्या दिवशी चक्की केलेले बघा, थोडीशी मी राखून ठेवली ताईंना. तशी मुलं खात्यात त्यातले अजून, पण ठेवली अजून आहे थोडे एवढे ते ताईंला घेऊन जायचं. मी ताईंला म्हणलं होतं परवा दिवशी, काल जायचं होतं ना, त्याच्यामुळे म्हणलं होतं मी येताना आणते खायला. लय छान झाले, लय छान लागते बघा. तर सगळे थोडे थोडे रोज खात्यात. जवळजवळ अर्धी भरणे झाली होती. दुर्गा खेळतो तो पांढराच ना. ते कपडे ठेवायचे राहिले अजून. एक कप मोकळा करायचा. लय कपड्यात भरपूर कपडे बघा 100. तर एका कप्यात काय बसणार नाही, 2 कप लागतात त्याला. हे वरचा ह्यांनी वापरत नाही ते कपडे, त्या कप्प्यातले काढावं लागतात. मग ठेवून घेतलं आधी पहिल्यांदा. ते बघच कसं तरी दिसतंय घरी कोणी आलं. ही ह्यांनी नवीन कपडे आणले, ते हे घालायला तयारच नाही. 2-3 छान आहेत, पण ते कसं असतं माहिती ना माणसांचं. यांना नवं घालायची सवय लागली की नवं घालतात. एवढं काढते, नेहमी कपडे बसतात एका घड्याखाना. सगळे म्हणलं तर बसवता येईल. ओमचं दप्तर मोकळं केलं, त्याच्या दप्तरात मुलांचे कपडे टाकले. त्याचं सामान इथं ठेवलं मी. तर चला पहिली कपडे ठेवून घेते आणि तेवढं दूध भरते आणि 2-3 भांडी घासून घेते. उन्हात आणायचं जावं लागतंय. गाडीवर बसल्या ना एवढं ऊन लागत, हवा ही लागते तशी. पण ती एकदा घराच्या बाहेर पडूस तर एवढं पण नाही येऊन. पण मुलं आहेत संगत त्याच्यामुळे. काय खराब करू नका कपडे. ही जायच्या टायमाला ह्याच्या अजून दुसरे बदलावं लागतं, घालावं लागतं हिला कपडे. ओ मा, ते सायकल आणू चला आतमध्ये. सायकल लावा लागणार. तर मुलांचा लय नाद होता बघा, जायचं. ओम तर काल रात्री खावाळला. नुसतंच म्हणताय मग जायचंय, जयंतीला जायचंय आणि तुम्ही खोटं बोलताय. नेत नाही काय नाही. सकाळी पण शाळेत जात नव्हता. त्याला वाटलं मला ठेवून जातात काय माहिती. म्हणलं तुला ठेवून कसं जाईन. रात्रीच म्हणत होता मला शाळेत लावताना तुम्ही जाताना. एकदा आम्ही शूटिंगला गेलतो तर तेच त्याने लक्षात ठेवलं या. तर असं म्हणलं नाही तू आल्यावर जायचंय दुपारच्या पुढं. उद्या रविवार पण आहे, उद्या दुपारनं यायचं. बघू संध्याकाळ नाही का दुपारनं. ह्यांना आज कामं भरपूर असतात शनिवार रविवार. तर तरी पण ह्यांनी म्हणलं आपण जाऊ दुपारनं, राहू मुक्कामाला आणि उद्या सकाळनं दुपारपर्यंत निघू म्हणलं. तेच ना. मग परत संध्याकाळच्या पुढं पण रविवारचे भरपूर कामं असतात ना. कामं तर काय ह्यांनी म्हणलं आपली रोजचीच असतात, यायला द्यायला तर पाहिजे. तर असू द्या, आता ह्यांची वाट बघायची. अजून अर्धा तास आलं की निघायचं. आणि मी पण लय दिवसातनं चालली. मला पण आठवणा 4-5 महिने झालं गेलेलं. कधी गेलतो बघा. हां, पालखी होती का. हां, पालखी जयंतीच्या गावातली बघा. तर त्या पालखीच्या टायमाला आम्ही गेलतो. परत आम्ही गेलोच नाही, भरपूर दिवस झालं. तर असं काय तेवढंच एक दिवस कुठंतरी राहायला भेटतंय, तेवढंच भारी पण वाटतं, बरं वाटतं बघा. सारखं घरात पण काम हे हाय. सुट्टी शनिवार रविवार, मुलांची शाळा पण बुडत नाही त्याच्यामुळं. तर चला सांगा म्हणलं तुम्हाला, आज खरं निघालं. तिथं मुलांचे कपडे भरलं. माझा एक ड्रेस, पोरांचा एक दुर्गाच्या पॅन्टी बाहेर वाळतात त्या आणते. ह्यांचा घ्यायचा असला एखादा शर्ट तर घेते, विचारून घेते त्यांना. तर चला इथंच व्हिडिओला एंड करते. बाय.